मुंबईच्या जोगेश्वरीत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेत राडा। शिंदेंच्या शिवसेनेने पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप, तर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप। मविया सरकार पाडण्यामागे गौतम अदानी असल्याचा संजय राऊतांचा आरोप। शरद पवार आणि भाजपातील सरकार स्थापनेच्या बैठकीला अदानीही उपस्थित होते। अजित पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारण तापलं। ठाकरेंची बॅग तपासणाऱ्या पथकाचं निवडणूक निरीक्षकांकडून कौतुक। निष्पक्ष तपासणी केल्याचा पत्रात उल्लेख, तर मोदी शहांच्या बॅगात तपासा ठाकरेंचा हल्लाबोल। बुलडोझर कारवाईवाल्या राज्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का। बुलडोझर कारवाई चुकीची असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। चुकीच्या पद्धतीने घर पाडल्यास नुकसान भरपाई मिळावी, न्यायालयाचा आदेश। महाराष्ट्र काँग्रेसनेही इतर राज्यातील मुख्यमंत्री प्रचारात उतरवले। वरळीत आदित्य ठाकरेंसाठी रेवंत रेड्डींची सभा। मुंबई इतर ठिकाणी रेड्डी सभा घेणार। अडसूळ पिता पुत्रा विरोधात राणा दाम्पत्य मैदानात। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये भाजपचे बंडखोर रमेश बुंदिलेंसाठी नवनीत राणांचा प्रचार। कोल्हापुरात बोगस तपासणी पथकाने व्यावसायिकाचे 25 लाख लांबवल्याची घटना। विधानसभा निवडणुकीच्या तपासणीची हुबेहूब नक्कल करून फसवणूक। झारखंडमध्ये आज पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठी मतदान। उर्वरित 38 जागांसाठी महाराष्ट्रासोबत म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान होणार। देशभरातील पोटनिवडणुकांसाठीही आजच मतदान।